कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दीपक, अरे असं टोकाचं बोलून काय होणार आहे? मग काय करू मी? सांगा की सर, काय करू मी? ही समोर आली ना तरी मला फसवल्यासारखं वाटणार आहे, त्यामुळे मलाही माझ्या नजरेसमोर नको आहे। अहो, तुम्ही असं का बोलताय? हे सगळं मी जाणून बुजून नाही केलं आणि मी तुम्हाला हे सगळं सांगणार होते, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडचण येत होती। मोना, हे खोटं रडणं थांबव, माझा निर्णय झालाय। दीपक, अरे हे बघ, उगाच आडमुठेपणा करू नकोस। हे बघ, ह्याच्यात मोनाची काहीच चूक नाहीये, मीच तिला सांगितलं होतं लपवायला। रुपाली ताई, याचे परिणाम काय होतील ते जाऊ द्या आता, पण हे सगळं का लपवायला सांगितलं ना, त्याची तरी कारण सांगा प्लीज। तोंडावर पडलेत ते, काय सांगणार आहेत कारण? आणि बघा दादा वहिनी, ह्या घरातून निघून जा असं मी तुम्हाला नाही सांगणार, त्यामुळे तुमचं तुम्ही निघा इथून, आमचं आम्हाला जगू द्या। अर्जुन, अरे पण मी सांगितलं ते करा प्लीज। भाऊजी, अहो मोठ्या बहिणीसारखं जपत आलाय तुम्ही पहिल्यापासून मला या घरात, आणि आता जा म्हणून सांगताय? अहो भाऊजी, माझं चुकलं, खरंच चुकलं, मी मनापासून सगळ्यांची माफी मागते। हो अर्जुन आणि अपर्णा, यावेळी तुझ्यावर काय ओढवलंय ना याची जाणीव आहे मला। नाही स्वप्नील सर, आता मला काय वाटतंय नाही तुम्हाला नाही कळू शकत। मूल प्यायच्या आधी बाईला पाना फुटतो, ते तिचं आई पण जागवण्यासाठी। आज माझ्या पोटच्या पोराची ही परिस्थिती आहे, त्यावेळेला मला काय वाटत असेल नाही तुम्हाला नाही कळू शकत। काय रुपाली ताई, का वागलात तुम्ही असं माझ्याशी? मी एवढं काय वाईट केलं हो तुमचं की तुम्ही माझ्याशी असं वागताय? कुठलीच अपेक्षा ठेवली नाही, फक्त सगळं कुटुंब एकत्र असावं, आनंदात असावं, यापुढे विचार केलाय कधी कोणाचा? तुम्ही का वागलात असं? हे सगळं बघून ना असं वाटतंय की खेळ संपायच्या आधीच मी हारलीये, मी हारली आता। आपे सांभाळ स्वतःला, सागोर जरा तू। अजून हारलीये रे मी या सगळ्यांसमोर, खरंच हारलीये। अपर्णा, मी हात जोडून तुझी माफी मागतो, पण तुला आणि अमोलला त्रास व्हावा म्हणून आम्ही हे नाही केलं। स्वप्नील सर, नाही थांबाव, आता काही बोलू नका। मी माझ्या आप्याला असं कधीच बघितलं नाही आजपर्यंत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।